पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे वारंवार गैरवर्तणूक, चोरी, लबाडी आणि भ्रष्टाचार उघडकीस येत आहे। पण त्यातून असा एक प्रकार आलेला आहे अतिक्रमण विभागातून ड प्रभागातून काही वस्तू चोरीला गेलेल्या आहेत असं ॲडव्होकेट अशोक धायगुडे यांचं म्हणणं आहे। त्यामुळे ते वाकड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी इथं आलेले आहेत। नक्की काय प्रकार आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि ही कधीची घटना आहे आणि यांनी कोणाकोणाविरोधात ही तक्रार केलेली आहे आणि ह्या संदर्भात जी संपूर्ण माहिती काय आहे, यांना कधी मिळाली की यांच्या वस्तू गेलेल्या आहेत, संपूर्ण विषय समजावून सांगा। खरं तर आपली पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि त्याचे अधिकारी हे चोर म्हणून ओळखले जातात। त्यांना मिळणारा पगार हा कमी पडतोय का काय असं मला वाटतं। त्यामुळे महाराष्ट्राच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, राज्यपालांनी याची दखल घ्यावी आणि यांचा पगार वाढवून द्यावा, जेणेकरून ही लोक चोऱ्या करणार नाहीत। महापालिकेचा अतिक्रमण विभागाचा जो कोणी कर्मचारी असतो तो मुळात जो माल उचलून आणतो तो चोरून विकण्यासाठी आणतो, तो कारवाई म्हणून नाही आणत। हे असं वारंवार घडतं आहे। मी पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेच्या सन्माननीय आयुक्त शेखर सिंग यांना गेल्या 2 महिन्यापूर्वी ईमेल पाठवला आहे आणि क्षेत्रीय विभागाचे क्षेत्रीय अधिकारी तानाजी नरळे यांना देखील मी मागच्या 8-15 दिवसापूर्वी एक व्हिडिओ पाठवला आहे। नेहरू नगरच्या अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील त्यांच्या डम्पिंग ग्राउंडमधून ज्या ठिकाणी अतिक्रमण विभागाचं सामान आणून टाकलं जातं त्या ठिकाणावरनं रोज टेम्पोने भरून माल बाहेर निघतोय। 3-3, 4-4 हजारात टपऱ्या विकल्या जातात तिथं। तर ह्याचा व्हिडिओ मी तानाजी नरळेंना पाठवला तर त्यांनी गुंडांशी संपर्क साधला आणि आज देखील तशीच परिस्थिती आहे। म्हणजे याचा पाठपुरावा मी आयुक्तांना 2 महिन्यापासून करतोय। याचा आजचा अनुभव हा माझा स्वतःचा आहे। आज क्षेत्रीय कार्यालयात मी जनसंवाद सभेच्या माध्यमातून प्रश्न मांडायला गेलो असता माझ्यावर 1 वर्ष 1.5 वर्षापूर्वी अतिक्रमणाची कारवाई झाली आहे। कन्नुगी चाय नावाची फ्रँचायझी मी चालवत होतो पिंपळे निलक परिसरात आणि त्या ठिकाणी कोणतंही अतिक्रमण नसताना, माझं कुठलंही सामान फुटपाथवर नसताना, माझं सामान माझ्या जागेवर असताना केवळ राजकीय आक्षेपोटी माझ्या विभागावर कारवाई करण्यात आली। माझं सामान उचलून नेण्यात आलं। ज्यावेळेस मी सामान सोडवायला गेलो त्यावेळेस तत्कालीन क्षेत्रीय अधिकारी गायकवाड यांनी मला 2 लाख रुपये भरायला सांगितले। त्यांना सांगितलं, साहेब एवढी पावती असते का, 5-10 हजाराची पावती घ्या आणि सोडून द्या। त्यानंतर अभय, त्याचं नाव काय रे, तो दुसरा, तो अतिक्रमणचा अमोल शिंदे होता, अजून दुसरं काय, तो एक आपण भेटलो होतो रावेतला सोनकुचरे आता रिटायर्ड झालेले आहेत। सोनकुचरेंना सांगितलं, साहेब दंड काहीतरी कमी करा। सोनकुचरेंनी सांगितलं की 60,000 रुपये दंड भरा आणि माल घेऊन जा। आमची एवढी दंड भरायची ऐपत नव्हती। मालच 2-3 लाखाचा आणि त्याला जर ₹1 लाख 2 लाख रुपये दंड भरायला सांगितला तर आम्ही कसं भरायचा। आम्ही सारखं यायचो, अर्ज द्यायचो आणि पालिकेच्या लोकांना भेटायचो, साहेब आमचं सामान सोडा, सांगायचे 2 लाख भरा। मग दरवेळेस एवढी परिस्थिती नाही, त्यामुळे ते आमचं सामान तसंच पडून होतं। आज मात्र असं लक्षात आलं आहे की आजच्या जनसंवाद सभेला गेल्यावर लक्षात आलं की तिथं माझं सामानच नाही। त्याची विचारपूस केली असता तिथं मला फक्त माझ्या 3 खुर्च्या दिसल्या। तर त्या संबंधित कर्मचाऱ्यांना विचारलं माझं सामान कुठं आहे, तर ते म्हणले आम्ही ते विकून टाकलं दुसऱ्याला। आणि तिथं 3 खुर्च्या आहेत, त्या म्हणल्या आम्हाला त्या माणसांनी खुर्च्या गिफ्ट केल्यात। खुर्च्या माझ्या, माल माझा, विकलाय कुणाला, तर ज्याला विकलाय त्याचीसुद्धा पालिकेत कॅन्टीन आहे। म्हणजे किती मोठी सेटिंग आहे बघा। जो पालिकेत कॅन्टीन चालवतोय त्याला पिंपरी चिंचवडच्या आयुक्तांनी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी माझा माल विकलाय। तर याची मी रीतसर तक्रार वाकड पोलीस स्टेशनला दिलेली आहे। 2 दिवसात पोलीस आणि तपास अधिकारी याचा सखोल तपास करून क्षेत्रीय अधिकारी आणि आयुक्तावर गुन्हा दाखल करतील। कोणाकोणावरती याच्यावर तक्रार केलेली आहे? माझी फिर्यादी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विरोधात आहे। जो कोणी संबंधित आहे, आयुक्त असेल, क्षेत्रीय अधिकारी असणार, संबंधित जो कोणी चोर आहे आणि मुळात सरकारी कर्मचाऱ्याला भेट म्हणून काहीच स्वीकारता येत नाही। चोराकडून त्यांनी 3 खुर्च्या भेटीच्या स्वरूपात स्वीकारलेल्या आहेत। एका खुर्चीची किंमत 3600 रुपये आहे। जवळजवळ 12,000 रुपयाचा माल त्यांनी चोराकडून गिफ्ट म्हणून घेतला आहे। त्या गिफ्ट घेणाऱ्यांना सुद्धा आणि संबंधित चोराला सुद्धा जेलची हवा खायला घातली पाहिजे, ही माझी मागणी आहे। परंतु मला हे म्हणायचं आहे की जी पण माहिती तुम्हाला इतक्या वर्षांनी मिळाली किंवा तुमचा टाईम पिरियड गेला की तुम्हाला आताच कसं उघडकीस आला, आताच कसं कळलं ते, मध्ये तुम्ही त्याचा पाठलाग वगैरे केला नाही का? पाठपुरावा दर महिन्याला मी ह्याचा पाठपुरावा करतोय। पण आम्ही ज्यावेळेस सामान मागायला गेलो तर आम्हाला म्हणतात 2 लाख रुपये भरा सामान घेऊन जा। आता सांगा कसं 2 लाख रुपये भरायचे? तुम्ही असं म्हटलं का वरती काही अर्ज वगैरे केलेले आहेत का? आम्ही त्यांना सगळं सांगितलं, माझं साहित्य आहे की नाही। अर्ज बऱ्याचदा त्यांना केले।
बऱ्याचदा त्यांना अर्ज केलेत. करण्यासारखी तेवढ्या वस्तू बऱ्याच वर्ष दीड वर्षात लेखी पाठपुरावा, ईमेलच्या माध्यमातून पाठपुरावा, जनसंवाद सभेच्या माध्यमातून पाठपुरावा बऱ्याचदा केला आहे. त्यांचं काय प्रतिउत्तर तुम्हाला? 2 लाख रुपये भरा आणि सामान घेऊन जा. म्हणजे माझंच सामान मला 2 लाख रुपयाला आणि माझं सामान चोराला 10,000 रुपयाला यांनी दिले. म्हणजे असा मोठा गोळ आहे. चोराची 10,000 रुपयाची पावती आजची 10,000 रुपयाची पावती करून चोर सामान घेऊन गेलाय आणि चोर आज माझ्या समोर आहे. तुमच्यापासून 2 फुटावर आज चोर उभा आहे. कॅमेरा फिरवा तिकडं, कॅमेरा फिरवा कॅमेरामॅन. चोर पळून चाललाय पोलीस स्टेशनला आहे. चोर वाकड पोलीस स्टेशनला आहे. आता वाकड पोलीस स्टेशन याचा कसा तपास केला पाहिजे हे गृहमंत्र्यांनी बघावं. आता लास्ट आपली अंतिम मागणी काय आहे? माझी अंतिम मागणी आहे, माझं सामान मला रीतसर माझ्याकडनं पावती घ्या. जी चोराकडनं पावती घेतली ती पावती माझ्याकडनं घ्या. माझं सामान मला परत द्या आणि जे कोणी संबंधित कर्मचारी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. तर अशी धायगुडे साहेबांची ह्या लोकांचे गुंडांसोबत संबंध आहेत. मला आत्तापर्यंत 20 ते 25 गुंड लोकांचा सेटलमेंट करण्यासाठी फोन आला आहे. 10-10, 20-20 लाख रुपये देतो, तू तक्रार गुन्हा दाखल करू नको, तक्रार मागे घे, तुला 10 लाख रुपये देतो, 20 लाख रुपये देतो, काही धमकी वगैरे अशा धमक्या बऱ्याच येऊन गेलेल्या आहेत. पण मी कुठलीही सेटलमेंट करणार नाही. मला माझं सामान पाहिजे आणि जे चोर आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. जे कुणी अधिकारी दोषी राहतील त्यांना सर्व्हिसमधून बाद केलं पाहिजे, त्यांना जेलमध्ये पाठवलं पाहिजे. तर अशी ही यांची म्हणणं आहे की ड प्रभाग आणि आयुक्त ह्या सर्वांना यांनी घेतलेलं आहे आणि 2 वर्षापासून यांच्या वस्तूंचा ते पाठलाग करतात. आणि आज ते बघते तुम्ही की हा अर्ज आहे त्यांच्या ह्याचा की त्यांनी त्यांच्यावर जे आहे ते योग्य ती कारवाई करावी आणि त्यांना दंड आकारून त्यांच्या वस्तू रिटर्न मिळाव्या आणि त्यांच्यावर जे पण संबंधित अधिकारी किंवा अधिकारी, मोठे अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, आयुक्त यांनी पाठपुरावा करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा अशी ॲडव्होकेट अशोक धायगुडे यांचं म्हणणं आहे.